नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपले स्वागत आहे आपल्या नेतृत्व समजून घेताना या लेक्चर सिरीजमध्ये. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आधुनिक काळात खूप लोकप्रिय असलेल्या नेतृत्व शैलीवर चर्चा करणार आहोत. लोकशाही नेतृत्व शैली. ही शैली नक्की काय आहे, तिचे फायदे काय आहेत आणि काही तोटेही आहेत का, या सगळ्या पैलूंवर आपण आज प्रकाश टाकूया. अगदी बरोबर. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक सहभागी नेतृत्वाची पद्धत आहे. म्हणजे यात नेता एकटा निर्णय घेत नाही, तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणजे टीमला निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतो. संवाद, सहकार्य आणि सगळ्यांची मतं विचारात घेणं हा या शैलीचा म्हणजे मूळ गाभा आहे. प्रसिद्ध विचारवंत कर्ट लेविन यांनी याला पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप असंही म्हटले आहे. चला तर मग आधी याच्या चांगल्या बाजूंबद्दल बोलूया. पहिला महत्त्वाचा फायदा सांगितला जातो तो म्हणजे निर्णयांची गुणवत्ता वाढते. पण जास्त लोकांचा सहभाग म्हणजे जास्त गोंधळ असं होत नाही का? गुणवत्ता कशी सुधारते? खूप चांगला प्रश्न आहे. कारण गंमत अशी आहे की जेव्हा एकाच विषयावर अनेक लोक विचार करतात तेव्हा प्रत्येकाचे अनुभव, त्यांची निरीक्षणं आणि कल्पना ह्या सगळ्या एकत्र येतात. त्यामुळे निर्णयाला अनेक पैलू मिळतात. अच्छा. उदाहरणार्थ आता बघा ना, आयटी कंपन्यांमध्ये जेव्हा एखादं नवीन उत्पादन डिझाईन करायचं असतं तेव्हा होणाऱ्या मीटिंगमध्ये प्रोग्रॅमर, डिझायनर, टेस्टर या सगळ्यांची मतं विचारात घेतली जातात. हो. यामुळे काय होतं की अंतिम उत्पादन अधिक चांगलं आणि परिपूर्ण बनतं. म्हणजे एका व्यक्तीच्या विचारांपेक्षा अनेकांचे विचार जास्त प्रभावी ठरतात आणि याचा थेट परिणाम टीमच्या प्रेरणेवरही होत असणार नाही का? नक्कीच. अगदी जेव्हा कर्मचाऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे माझं मत महत्त्वाचं आहे, तेव्हा त्यांचा कामातला उत्साह आणि सहभाग प्रचंड वाढतो. त्यांना वाटतं की ते फक्त कर्मचारी नाहीत तर संस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हो, एक आपलेपणाची भावना येते. अगदी. जसं की शाळेमध्ये प्रिन्सिपल जेव्हा शिक्षकांची मतं घेऊन शाळेची धोरणं ठरवतात तेव्हा शिक्षक जास्त जबाबदारीने आणि उत्साहाने काम करतात. आणि त्याचा परिणाम काय? तर शाळेचा विकास वेगाने होतो. आणि यातूनच संवाद आणि विश्वास वाढतो. बरोबर. इथे टाटा ग्रुपचं उदाहरण दिलेलं आहे, जे खूपच समर्पक वाटतं. एवढ्या मोठ्या समूहात विश्वास कसा निर्माण केला जातो? यामागे ना खुल्या संवादाचं धोरण आहे. लोकशाही नेता लोकांना निर्भयपणे आपले विचार मांडायला प्रोत्साहन देतो. जेव्हा विचारांची देवाणघेवाण मोकळेपणाने होते तेव्हा गैरसमज टळतात आणि आपोआपच एकमेकांवरचा विश्वास वाढतो. आणि हाच विश्वास टीमला एकत्र बांधून ठेवतो. आणि हो, सगळ्यात आकर्षक फायदा म्हणजे सर्जनशीलता आणि नवनवीन कल्पनांना मिळणारं प्रोत्साहन. इथे गुगलच्या 20% इनोव्हेशन टाइम या धोरणाचा उल्लेख आहे. हो, हे लोकशाही नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या वेळेपैकी 20% वेळ त्यांच्या आवडीच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी देतं. अच्छा. आणि यातूनच जीमेल सारख्या अनेक यशस्वी कल्पनांचा जन्म झाला. जेव्हा लोकांना विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मिळतं तेव्हाच अशा नवनवीन कल्पना समोर येतात. थोडक्यात हे सगळे फायदे एकत्र आले की एक मजबूत संघभावना म्हणजे टीम स्पिरिट तयार होते. जसं खेळामध्ये एखादा कोच खेळाडूंची मतं घेऊन रणनीती ठरवतो तेव्हा खेळाडू जास्त मनापासून खेळतात. अगदी बरोबर. आत्तापर्यंत ऐकून तर ही शैली एकदम आदर्श वाटतीये, पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. या शैलीचे तोटे काय आहेत? पहिला आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे निर्णय घ्यायला होणारा उशीर. बरोबर. हाच सगळ्यात मोठा धोका आहे. कारण प्रत्येकाचं मत ऐकणं, त्यावर चर्चा करणं, विश्लेषण करणं यात खूप वेळ जातो. हो, सामान्य परिस्थितीत हे ठीक आहे. पण जेव्हा एखादा संकट येतं किंवा तातडीने निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ही शैली पूर्णपणे निरुपयोगी ठरू शकते. उदाहरणार्थ जसं कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय चर्चेमुळे खूप लांबतो आणि संधी हातातून निघून जाते. आणि जिथे जास्त मतं तिथे मतभेद आलेच. यातून संघर्ष निर्माण होऊ शकतो की नाही? अगदी. राजकीय पक्षांमध्ये हे आपण नेहमीच बघतो. अगदी. प्रत्येकाचं मत जुळेलच असं नाही. कधीकधी मतभेद इतके वाढतात की निर्णय घेणंच अशक्य होऊन बसतं. आणि मग यामुळे टीममध्ये गटबाजी निर्माण होऊ शकते आणि कामावर परिणाम होतो. इथे एक खूपच गुंतागुंतीचा मुद्दा आहे, जबाबदारी अस्पष्ट होणे. म्हणजे जर निर्णय सर्वांनी मिळून घेतला असेल तर तो चुकल्यास जबाबदार कोणाला धरायचं? ही एक मोठी समस्या आहे खरंच. कारण अशा वेळी प्रत्येकजण म्हणू शकतो की हा फक्त माझा एकट्याचा निर्णय नव्हता. बरोबर. त्यामुळे चुकीच्या निर्णयाची जबाबदारी निश्चित करणं खूप कठीण जातं. जसं की एखाद्या प्रोजेक्टमध्ये अनेक विभागांनी मिळून निर्णय घेतला आणि तो फसला
तर नक्की चूक कोणाची हे ठरवणं अवघड होऊन बसतं. याचा परिणाम नेत्याच्या अधिकारावरही होऊ शकतो का? म्हणजे सतत सगळ्यांना विचारणारा नेता सॉफ्ट किंवा कमजोर समजला जाऊ शकतो? हो, असं होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. अनुयायांना असं वाटू शकतं की नेत्यामध्ये स्वतः निर्णय घेण्याची क्षमता नाही. यामुळे टीममधील शिस्त आणि नियंत्रण कमी होऊ शकतं. जसं की वर्गात शिक्षक जर प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांनाच विचारत राहिले तर विद्यार्थी त्यांना गांभीर्याने घेणार नाहीत. आणि शेवटचा पण महत्वाचा धोका, अनुभव नसलेल्या व्यक्तींचा प्रभाव. म्हणजे जर टीममध्ये काही अनुभवी सदस्य असतील तर त्यांचं मत निर्णयाला चुकीच्या दिशेने नेऊ शकतं. बरोबर. लोकशाहीचा अर्थ प्रत्येकाला समान संधी देणे आहे. पण अनुभवाला पर्याय नसतो ना. जर बाजारपेठेचा अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतावर विसंबून एखादं उत्पादन बाजारात आणलं तर ते अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. अगदी. तर आपण गुण आणि दोष पाहिले. पण ही शैली नक्की कुठे जास्त प्रभावी ठरते? शिक्षण, IT, आरोग्यसेवा, कॉर्पोरेट अशा अनेक क्षेत्रांची उदाहरणं आहेत. हो, थोडक्यात सांगायचं तर जिथे सर्जनशीलता, नवीन कल्पना आणि टीमवर्कला जास्त महत्त्व आहे, तिथे ही शैली उत्कृष्ट काम करते. जसं की IT मधल्या स्क्रॅम मीटिंग्ज. हो. किंवा आरोग्य क्षेत्रात जिथे अनेक डॉक्टर मिळून एखाद्या गुंतागुंतीच्या केसवर चर्चा करतात. HR पॉलिसी बनवताना कर्मचाऱ्यांची मतं घेणे हे देखील याचंच उदाहरण आहे. म्हणजे ही एक शक्तिशाली पण परिस्थितीनुसार वापरायची शैली आहे. एक हत्यार आहे. अगदी बरोबर. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की लोकशाही नेतृत्व शैली संवाद, विश्वास आणि सहभागाला प्रोत्साहन देते. स्थिर आणि सर्जनशील वातावरणासाठी ही खूपच उपयुक्त आहे. पण त्याच वेळी जिथे जलद निर्णय आणि कठोर शिस्तीची गरज असते, जसं की संकट काळात, तिथे ही शैली तितकीशी प्रभावी ठरत नाही. त्यामुळे नेता म्हणून कोणत्या परिस्थितीत कोणती शैली वापरायची हे ठरवणं महत्त्वाचं ठरतं. आजच्या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की ह्या शैलीत नेता हा निर्णय देण्याऐवजी चर्चा घडवून आणणारा म्हणजेच एक फॅसिलिटेटर बनतो. तर याचा अर्थ असा होतो का की भविष्यातलं नेतृत्व हे उत्तरं माहीत असण्यापेक्षा योग्य लोकांना योग्य प्रश्न विचारण्याचं कौशल्य असेल? यावर नक्की विचार करा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.